गावी आल्यानंतर मस्तपैकी फ्रेश झालो, अंघ वगैरे झाल्यानंतर आईने गरमागरम चहा हातात दिला आणि ते एकदम वेगळं सुख असतं चहा घेण्याचं. आणि त्याच्यानंतर आई म्हणाला काहीही काम नाही आहे, सगळं स्वयंपाक वगैरे झालेलं आहे. तेव्हा निवांत होता, मग मस्त साडी वगैरे नेसली होती, कारण का घरी कोण ना कोण पाहुणे येतात तर बरं वाटत नाही म्हणून. आणि मग नंतर आम्ही चिवडा भरायला घेतला. चिवडा हा ह्याच्यासाठी पालखीच्या दिवशी खूप पाहुणे येतात, मग त्यांना खायला काहीतरी द्यायचं असतं म्हणून आम्ही यावेळी चिवडा आणि ताक बनवणार होतो सगळ्यांसाठी. मग नंतर रात्री जेवण वगैरे झालं आणि निवांत झोपलं मस्तपैकी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, दिवाबत्ती झाली देवापुढे आणि सुंदर अशी ब्लू साडी घालून मी एकदम छान अशी तयार होऊन निघालो ह्यांच्या मावशीकडे. कारण का आज त्यांच्या मावशीकडे पालखी येणार होती, मावशीने आमंत्रण दिलं होतं म्हणून आम्ही एक दिवस आधीच गावी आलो होतो, मावशीच्या घरी जायचं होतं म्हणून. हे मावशीचं घर आहे, बाजूलाच त्यांची वाडी आहे, मग आम्ही तिकडे आलो. आणि ह्यांना दिलं होतं हार करण्याचं काम, आणि माझ्या वाटेला काही काम नव्हतं. ह्यांची मुलगी रांगोळी काढत होती. माझ्या सगळ्या मावशांनी मिळून स्वयंपाक केला होता. मला म्हणाले तू काही काम करायचं नाही, तू आराम कर मस्तपैकी बस. पण मी खूप जबरदस्ती केल्यानंतर मला हे वडे करण्याचं काम दिलं होतं आणि मी वडे करत होते. तर याचा पुढचा भाग नक्की